मला कोकण एका स्वप्ननगरीसारखी वाटते, कारण इथल्या कोणत्याही गावात गेलं तरी स्वप्नात आल्यासारखा भास होईल. कौलारू घरं, आजूबाजूला डोंगर, नारळाची बाग आणि त्यातून चाललेली एक पायवाट. रत्नागिरीतल्या अशाच एका गावात आज मी जाणार होतो, तेही माझ्या एका सबस्क्रायबरला भेटायला. तर मित्रांनो, स्वागत आहे तुमचं कोस्टल्स ऑफ कोकणच्या एका नवीन एपिसोडमध्ये. मुंबईहून 9 तासाचा प्रवास करून मी पोहोचलो रत्नागिरीला. बस पकडून मी निघालो आरेवारे गावाकडे. पण इथे माझ्याकडून एक चूक झाली. वारे गावात उतरायचं सोडून मी चुकून उतरलो आरे गावात. त्यात त्या काकांचा नीट पत्ताही मला माहीत नव्हता. मग अशा वेळी उदास नव्हता मी काय केलं असेल बरं. मी बसमधून उतरलो आणि मला राहवलं नाही आणि मी आलो. भाई बोललो, मी तिथूनच बघितला थोडासा भाग आणि बोललो, काय पाणी आहे, काय पाणी आहे असं इतकं निळं. आणि जसं जवळ येऊन बघतो ते एकदम निळागार पाणी. पुढे मग ऑटो पकडून मी निघालो वारे गावाकडे. इथे काका माझी वाट बघत दारात आधीच उभे होते. कसे काय झालं माहितीये, एसटी मध्ये मी उतरलो पण मी मागे उतरलो. अरे मध्ये मी ते स्पष्ट लिहिलं होतं पहिला अरे गाव लागे. आणि इथे माझं स्वागत केलं ते काकांच्या घरच्या या क्यूटच्या मांजरींनी. तसं काकांचं घर समुद्राला लागूनच होतं, त्यामुळे काकांशी थोड्या गप्पा मारून आणि जेवण करून आम्ही निघालो वारे बीचकडे. पुढे जाण्याआधी तुम्हाला काकांची ओळख करून देतो. तर मित्रांनो, हे बघा, हेच आहे तो वारेकर काका, ज्यांना भेटायला मी मुंबईहून इकडे आलो आहे. आपले सबस्क्रायबर वारेकर काका. तर यांचाही एक यूट्यूब चॅनल आहे, कृष्णा वारेकर ब्लॉग्स म्हणून. तर त्यांच्यावरती खूप सारे कोकणातले इथले वारे बीचच्या इथले व्हिडिओज टाकत असतात. म्हणजे आवडायचं मला बघायला त्यांचे व्हिडिओज, कारण की बीचवर जे शेल्स वगैरे कोरल्स ते दाखवायचे ना व्हिडिओमध्ये, तर ते मी बघायचो फुल उत्सुकतेने. तर मग तेव्हापासून त्यांच्या कमेंट वगैरे करायला लागलो. मग तेव्हापासून आमची ओळख झाली. काका मला समुद्रात काहीतरी दाखवायला खूप एक्सायटेड होते. त्यांनी मला गप्पा मारत समुद्राच्या ह्या टोकापासून ते त्या टोकापर्यंत चालवतच नेलं. आणि ते काय आहे हे बघायला मीही एक्सायटेडच होतो. पाण्यातून चाललोय आम्ही, पाण्यातून. हे बघा, आम्ही कशाला त्या साईडला चाललोय माहिती आहे? ते बघा समोर, बघा काय. मित्रांनो, तुम्हाला सांगू, माझ्या बाजूने अक्षरशः हजारो सीगल पक्षी एकाच वेळी उडत होते आणि ते बघायला लय भारी वाटत होतं. नेवरे बीच आहे, तिथे स्कुबा डायव्हिंग चालते. हे नेवरे बीच ना, हे वाला. हां, वॉटर ॲक्टिव्हिटीज आहे त्याच्या पलीकडे. हां, त्याच्या पलीकडे जर गेलो ना तर तिकडे मग गणपतीपुळे आहे पलीकडे साईडला. आणि बघा, हे पूर्ण समुद्र नेवरे बीच. नेवरेच्या बाजूला ढोकंबळे पूर्ण आहे बघा, नारळाची बाग आहे ती. असं म्हणतात की आकाश तुम्हाला तुमची विशालता दाखवतो आणि समुद्र सांगतो की विशाल असूनही तुम्हाला कसं शांत राहता आलं पाहिजे ते. त्या एका क्षणात प्रवासातला सगळा थकवा निघून गेला. बीचवर थोडा टाइम घालवून आम्ही परत घराकडे निघालो. आज मी कोकणात काहीतरी खास करणार होतो, जी करायची माझी खूप आधीपासूनची इच्छा होती. 1 मिनिट, पण ते करायला मला लागणार होती एक बाईक, जी माझ्याकडे आता नाही आहे. मग आता टेंटेड आहे. मला वाटलं कोकणात मला फिरायला बाईक आता रेंट करावी लागेल, पण इथे काकांच्या घरी आधीच एक ॲक्टिव्हा होती. त्यामुळे मी आणि काका निघालो आरेवारे बीचच्या मोस्ट सिनिक राईडला. मेरे को आगे तक छोड़ सकते हैं? राईड करत आम्ही येऊन पोहोचलो इथल्या प्रसिद्ध अशा गणपतीपुळे मंदिराकडे. तर मित्रांनो, आता बघा, काकांसोबत आम्ही दोघं आता गणपतीपुळेच्या दर्शनाला आलो आहे. तर त्यांची बाईक घेऊनच आता आम्ही गणपतीपुळेला आलो आहे. आणि आता खाली तिकडे बाईक वगैरे पार्क केली. आता जाऊन आता आम्ही दर्शन वगैरे केलं.
चला तुम्ही. गणपती बाप्पाचं दर्शन घेतलं आणि आम्ही निघालो बीचकडे. ATV राईड. तर मित्रांनो, आता पहिल्यांदा आपण ATV राईड करतोय आणि अनुभव घेऊया. आता बघूया कसा असतो ते अनुभव. तर तुमच्या घोड्याबद्दल काहीतरी. दादा घोड्याचं बघा, डोले बघा, हा. ब्लॅक एक व्हाईट आहे. हां हे बघा, या साईडचं व्हाईट आहे हां आणि इकडे या हे साईडचं बघा ब्लॅक आहे. हां यार, होय कसं काही खासियत का? दादा याचा खासियत जन्मत असा आहे दादा. हां, आणि घोडा 2 वर्षाचा आहे. हा फक्त 2 वर्षाचा आहे. 2 दातीचा आहे दादा. 18 महिन्याचा पिल्लू आहे. पिल्लू? अरे पिल्लू वाटत नाही पण कुठून. 18 महिन्याचा दादा. खतरनाक आहे. असं वाटतं तो बघा दादा, दात बघा, हे बघा. जास्त नाही आलेत. हा, असं म्हणतात कोकणचा इतिहास हा फार जुना आहे, अगदी सातवाहन काळाच्याही आधीपासूनचा. आणि तोच इतिहास परत अनुभवण्यासाठी आम्ही गेलो प्राचीन कोकणला. इथे एंट्री फीस 50 रुपये भरले आणि आत प्रवेश केला. गुहेच्या अलीकडे आहे वर्तमान काळ. गुहेच्या पलीकडे 500 वर्षापूर्वीचा भूतकाळ. इथून पुढे पाहणारात 500 वर्षापूर्वी कोकणी माणसं कशी राहत होती, त्यांची समाज रचना, ग्राम रचना, खाद्य संस्कृती, परंपरा कशा होत्या, गुहेतून येताना वाकून. म्हणून आपण ज्या ठिकाणी उभे आहोत तिथे हजारो वर्षापूर्वी समुद्र होता. त्यांनी त्याच्याशी युद्ध केले आणि त्याला 40 ते 50 किलोमीटर पाठीमागे ढकलले आणि ते कोकण प्रदेशाची निर्मिती केली. म्हणून या कोकण प्रदेशाला परशुरामांची भूमी असेही म्हणतात. इथल्या गाईडने आम्हाला सुतार, लोहार, चांबार, सोनार अशा 12 बलुतेदारांबद्दल माहिती दिली की कसं यांच्यामुळे त्या काळात रोजचं जीवन चालायचं. धान्य दळून निघते तर घिरटामध्ये भात घातला जातो, तेव्हा अख्खा तांदूळ बाहेर निघतो व कोंडा बाजूला होतो. हे मोदक पात्र आहे, म्हणजेच पूर्वीचा कोकणी कुकर. यामध्ये खाली पाणी ठेवले जाते, त्यावर चाळण ठेवून त्यावरती केळीचे पान ठेवले जाते व त्यावर मोदक ठेवले जाते व हे झाकण लावून ते चुलीवर ठेवले जाते. त्यामुळे आतील मोदक शिजून निघतात. पुराणी यंत्र आहे, याच्यामध्ये डाळ टाकली जाते व हे रॉड दोन्ही बाजूंनी गोल फिरवले जाते. त्यामुळे आतील डाळ वाटून निघते. वाटलेली डाळ या बाजूने बाहेर निघते व त्याच्या पुरणपोळ्या बनवल्या जातात. शेवयाचं यंत्र आहे, लाकडी आहे आणि तो लोखंडी आहे. कोकणातील देवराई काय असते आणि कोकणाला परशुरामाची भूमी का म्हणतात हेही त्यांनी आम्हाला सांगितलं. मित्रांनो, मला सनसेट बघायला खूप आवडतं आणि कोकणात आलोय तर इथला सनसेट नाही बघितला तर काय फायदा. तर त्यामुळे आम्ही आता गणपतीपुळेहून लवकर निघून आरेवारीच्या दिशेने चाललो, जेणेकरून तो जो सनसेट आहे ना तो आम्हाला कॅप्चर करता येईल. काकांची टोपी उडून गेली तेवढ्यात. तर मित्रांनो, आता वेळ आली आहे की तुम्हाला आमचा जो आजचा जो सनसेट आहे तो दाखवायची. तसा आज फॉग असल्यामुळे थोडं ब्लर दृश्य आहे, पण तरी सुंदर आहे जे आहे ते. सॉरी, तो वारे बीच आहे. हा आरे बीच आहे, या साईडला आरे बीच आहे आणि तो बघा. इथे एक अशी गुफा होती जिच्यातून आजही गोडं पाणी पडतं आणि हेच आश्चर्य बघायला आम्ही परत निघालो त्या गुफेकडे. सगळा कळता थोडा थोडा. मी क्या बोलता हूँ, मग टुडेचा ब्लॉग तर असते, मतलब हर दिन ब्लॉग बनाते, वैसा नहीं बनाते. अरे कोकणी आणि हिंदी कुठे आणतो? सॉरी यार, बोल ना कोकणीत बोल ना. रोज तो ब्लॉग बनवता रोज, हां, तसा नाही बनत. नाही रोज नाही बनत. हा यार, खरंच की. आणि 12 महिने गोड पाणी झिरपत असतात. गोड पाणी. हे बघा, हे बघा, इकडे 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 बघ, इकडे बघ. 12 महिने
आहे ना गोडा आहे ना जरा आहे आता हे समुद्राचं पाणी इथे खारं आहे बरोबर. विहिरीला पाणी पण विहीर तर माझी लांब राहिली हे समुद्र आहे इथे. हे समुद्र आहे इथे बघा, बाजूला आहे बघा, इथे बाजूला समुद्र आहे, हा समुद्र आहे. आणि बघा इथे आपल्या बाजूला काय हे दाखव वाट ठेव इथे. इथे बघा हे गोडं पाणी बोल. गोडा पाणी आहे. बघा हे बघा आतून हे बघा, ही ती नॅचरल गुहा बोलतायत ते, जी नैसर्गिकरित्या बनली आहे. कोल होईल. हे बघा मित्रांनो, हे बघा हे जे दिसते, हे पाणी पडताना दिसतंय, हे हे गोड पाणी आहे, गोड पाणी. हे आंबट किंवा खारट पाणी नाही समुद्राचं, हे वरून झऱ्या डोंगरातून आलेलं गोड पाणी आहे. पण मित्रांनो, तुम्हाला कोकण सिरीजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा. भेटूयात कोकण सिरीजच्या पार्ट 2 मध्ये. लाकडाचा पाय बनवला. कसं देव असेल ते बोल बघा हम्म. लाकडी पाय बरं वाटू नये.